जण प्रचंड आतुरतेनं वाट बघत होतो. मी असं म्हणेन की यानंतर इथे जे आपण ऐकू तो कार्यक्रमाचा उत्कर्ष बिंदू असेल. खरंच म्हणजे बघा की मुलाखत म्हटल्यानंतर प्रश्न उत्तर असा एकूणच कार्यभाग असतो, पण मी म्हणेन की हा सुसंवाद असेल, कारण उपस्थितांमध्ये अनेक विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी म्हटल्यानंतर कुतूहल असतं, प्रचंड उत्सुकता असते की कसं असेल हे क्षेत्र, इतक्या वर्षांची एवढी भव्य कारकीर्द आहे, कसं केलं असेल, अजूनही सातत्याने ती ऊर्जा कशी असेल, असे कित्येक प्रश्न जे आहेत ते अनेकांच्या मनात आहेत आणि त्यालाच कुठेतरी स्पर्श करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सगळ्यात आधी काय होतं की व्यक्ती आपल्याच जेव्हा असतात, खूप आवडते लाडके अभिनेते आणि अभिनेत्री आहात, पण तुम्हाला कधी थँक्यू म्हणण्याची वेळ येत नाही की इतका कलेमधून, इतक्या सगळ्या चित्रपटांमधून, कलाकृतीमधून तुम्ही आम्हाला जो भरभरून आनंद दिलेला आहे, त्याबद्दल सगळ्यात आधी आपण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करूया, त्यांना मनापासून थँक्यू म्हणूया. आता सगळ्यात आधी म्हणजे तू प्रश्न विचारायच्या आधीच मी सांगते, तू खूपच स्तुतीसुमन उधळलीस आमच्यावरती. नाही पण जे त्या सगळ्या सुमनांचे खरे तर ही सर्व जी आमची माझ्यावरती भरभरून प्रेम करणारी जी लोक आहेत त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत. त्याच्यामुळे तुमच्यावरती मी त्या सुमनांची उधळण करते आणि माझ्या मते आता हा पुढचा जो संवाद आहे हा नक्कीच काहीतरी, जशी आशा आम्हाला इथे आत्ता सुरेशदादांच्या उपस्थितीत आणि SD सीटच्या कार्यक्रमातनं आम्हाला जे कळलं, म्हणजे खरं तर आभारी मी योगेशची आहे की इतका सुंदर उपक्रम मला ह्याची डोळा पाहता आला, त्या सोहळ्याचा एक भाग होता आलं, हे महत्त्वाचं होतं. आणि त्या कवितेतलं जे की देता देता घेणाऱ्याने, घेता घेता देणाऱ्याने, देणाऱ्याचे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने त्याचं शेवट जे आहे त्याच्यावर त्यांनी सुरेशदादा आम्ही पण प्रेरित आहोत आणि मी बघितलंय QR कोड आणि मी प्लेज करते त्यासाठी. सो आम्हाला हे उत्साह, आम्हालाही प्रेरणा दिल्याबद्दल की एवढा सुंदर इथे हा शिष्यवृत्ती सोहळा आपल्या आईच्या नावाने, म्हणजे त्यांच्या मातृप्रेमाची साक्ष देता येते आणि त्या साक्षीने हा जो सोहळा होतोय, तर त्या सोहळ्यामध्ये मला खात्री आहे की ही प्रेरणा घेऊन इथले सगळे जे सेन्सिटाईज झालेले आहेत, जी सेन्सिटिव्हिटी, संवेदना आपल्यामध्ये जी जागृत झालेली आहे, ती संवेदना राखत असतानाच आपण त्या गोष्टीसाठी काहीतरी केलं जावं. सो धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. आणि मगाशी डॉक्टर प्रसन्न कुमार म्हणालेच होते, उद्या आदरणीय सुरेशदादा जैन यांचा वाढदिवस आहे, तर या निमित्ताने आपण त्यांना वाढदिवसाच्या वाढता वाढदिवस करायचा असतो. उद्या आपण त्यांना, उद्या प्रत्येकाने घरी आपल्या देवाऱ्यासमोर प्रार्थना करूयात की त्यांना उदंड आयुष्य मिळू देत, त्यांच्या हाताखाली असेच उदंड विद्यार्थी त्यांनी विद्यार्थ्यांचं सोनं करू देत. हे आपण त्यांचा वाढदिवस वाढता साजरा करूयात. किती छान. सचिनजी, जसं सुरेशदादांनी आपली मातृभक्ती कायम स्वरूपानं व्यक्त केलेली आहे, तुमची कार्यावरची भक्ती आहे, पण प्रत्येक तुमच्या मुलाखतीमध्ये, प्रत्येक तुमच्यावरती लेख येतो त्याच्यामध्ये कुठेतरी आईचा उल्लेख असतो, तिच्याबद्दलची कृतज्ञता असते. अगदी लहानपणापासून जे कलेचं बीज रोवलं गेलं त्यामध्ये आईवडिलांचं तितकंच मोलाचं योगदान असेल, पण ती कृतज्ञता जी आहे, आईबद्दलची भक्ती जी आहे, ती नेमकी कशी आहे? खूप सुंदर आहे. येस, मी मातृभक्त आहे आणि माझ्यातला तो गुण माझ्या मुलीमध्ये पण आलेला आहे. ओ बाबा. त्यामुळे ती सुद्धा मातृभक्त आहे. आणि हे मी पाहिलेलं आहे की आईचा आशीर्वाद जेव्हा बाळाला मिळतो तेव्हा ते बाळ खूप श्रीमंत होतं, त्याचं वय कितीही असो. आणि असं म्हणतात की देर इज ओनली वन ब्युटिफुल चाइल्ड इन दिस वर्ल्ड.
There is only one beautiful child in this world, and every mother has it. कसं आहे ते मातृप्रेम. आणि मला आठवतं माझे जे चित्रपट रिलीज झाले होते लग्न आधीची गोष्ट आहे. माझे आई वडील आणि मी आम्ही तिघेही एका देवळात गेलो होतो. बरं. तर तिथे माझे अख्खी झरोक कोसे किंवा अशा प्रकारचे चित्रपट पाहिलेली एक स्त्री तिथे आली आणि तिने मला ती म्हणाली की सचिन तुम्हारी फिल्में बहुत अच्छी, योर फिल्म्स आर वेरी गुड and we like it, you do so well, you look so nice, you look like my child when I see you. Then I introduced her. ये मेरे माता पिता. Oh really? Do your parents live with you? She asked me. I said no, I live with them. काय असतं, मूल कितीही मोठं झालं आई वडिलांपेक्षा मोठं नाही होऊ शकत. मला असं वाटतं की आत्ता तुम्ही जे सांगितलं ते कुठेतरी या प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा त्यांनी घेतलेले श्रम जे आहेत, त्यांनी केलेले सॅक्रिफायसेस जे आहेत. आता लहान मुलाला 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा मुलगा मुलगी कोणी, आपण अशी अपेक्षा नाही ठेवू शकत की ते जेव्हा 25चे होतील तेव्हा तेच त्या सगळे जे छोटे छोटे क्षण आहेत किंवा दोज मोमेंट्स त्या वयातले त्यांना आठवतील. का आठवतील? नाही आठवणार. आणि त्यांना आठवूही नाही. त्या आठवणींवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण त्यांच्यावर केलेल्या संस्कारांवरती आपण अवलंबून राहिलो. कारण ते नाही जात. संस्कार हे स्मरणशक्तीचा भाग नाही आहे. संस्कार हे घडत असतात आणि ते ज्याला मसल मेमरी म्हणतो आपण तशातला तो प्रकार आहे. आणि पाहिलेलं मुलाला दिसतं, कळतं, ऐकलेलं लक्षात राहतं आणि कळत नकळत ते संस्कार त्याच्यावरती होत असतात. आज मी इतका स्वतःला भाग्यशाली समजतो की माझ्या मुलीवरती माझ्या बायकोनी घडवलेले संस्कार, हो, मला तेच हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. हे फक्त तिचा जन्म झाल्यानंतर केलेले संस्कार नसून ज्या क्षणी तिला कळलं की तिने त्या बाळाला कन्सीव्ह केलेलं आहे त्या क्षणापासून तिने त्या बाळाची काळजी घ्यायला सुरुवात केली होती. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ती काही वेगळं केलं नाही, प्रत्येक काही करत असते असेल, पण मी पहिल्यांदा बघितलं ना माझ्या बायकोला असं. बरं झालं ते पहिल्यांदाच बघितलं होतं ते एक बरं झालं आणि बरं सांगितलं. नाही पण आपण त्यामुळे मी आई म्हणून सुप्रियाला 150/100 देईन. आई म्हणून पुढचं काही बोलायचं नाही, बायको म्हणून नाही देणार, आई म्हणून देईन. नाही, जोक्स अपार्ट, इथे मुलं आपल्या समोर आहेत आणि मुलांसाठी जर का हे आपण काही देऊ इच्छित असू तर खरं तर आपण सहजासहजी घडणाऱ्या गोष्टी अजूनही भारतीय संस्कृतीत त्या खूप रुजलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे व्हॅल्यू एज्युकेशन शाळांमधनं शिकवलं जातं खरं तर ते सगळ्यात आधी घरात शिकलं जातं. आणि हे जे मातृप्रेमाचं जे संस्कार आहेत हे बघितलं ना आपण इथे पण आपण नेहमी आपल्या आई वडिलांच्या स्मृतीने काहीतरी करतो. याचं कारणच मुळात ते असतं की त्यांनी आपल्यावरती ते संस्कार केलेले असतात. सो आय गेस हे नवीन पिढीमध्ये मला आता जर का काही प्रकर्षाने वाटत असेल की काहीतरी चांगलं आपला समाज जो आहे भारतीय समाज पुढे जाण्याचं आणि अजूनही त्याचं जे रूट आहेत ते इतके खोलवरती मुळं पाळस ह्या सगळ्या संस्कारांवरती अवलंबून आहेत. आणि म्हणू शकतो आपण हे सगळं जग आपल्याकडे त्या दृष्टीने बघतं तर अजूनही आपण कुठेतरी त्याची कास कधीच सोडता कामा नये. आणि पालकांनी हे आजचं जे जीवन जसं सगळंच बदलत चाललंय, खूप खूप गोष्टी चारी बाजूनी आपल्यावरती सगळ्यावरती मारा होतोय. त्या म्हणजे मारा होतोय म्हणजे भरपूर गोष्टी अशा चालल्या आहेत जगामध्ये की ज्याच्यानी आपण आपलं लक्ष जे आहे ते हटू शकतं. पण तिथे माझ्या मते पालकांनी आणि मुलांनी हे जाणून घेणं खूप जरुरी आहे की आपण खरे कोण आहोत याचा शोध जितक्या लवकर मुलं स्वतःचा शोध घ्यायला लागतील
तो त्यांना फक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातच नाही तर इव्हन प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा हा शोध त्यांच्या कामाला येणार आहे. आणि ते अत्यंत सक्षम असे एक भारतीय नागरिक, जे संवेदनाशील भारतीय नागरिक, जे आपल्याबरोबर स्वतःला एकमेका सहाय्य करू असे सगळे जे पुढे अवघे धरू सुपंथ, हा सुपंथ ते निश्चित करू शकतील. त्याच्यामुळे मुलांनी खरोखर हा स्वतःचा शोध जितक्या लवकर घ्यायला लागतील ह्या ना त्या स्वरूपात, आणि ही इच्छा आणि ही तळमळ निर्माण होणं, म्हणजे आज तुम्ही इथे समोर बसून म्हणाल की म्हणजे काय, मी काय करायला पाहिजे, हा जो प्रश्न आहे ना, हा तुम्हाला तुमच्या आतमध्ये सतत तेवत असला पाहिजे. म्हणजे ते जे काही आहे, जे तुम्हाला जरुरी आहे, ते तुमच्यापर्यंत येऊन पोचतं. हा माझा एक वैयक्तिक अनुभव आहे आणि हा अनुभव त्या प्रत्येक माणसाला आहे ज्यांनी स्वतःचा शोध सुरू केलेला आहे. पण ती प्रेरणा आतमध्ये जागृत ठेवणं खूप जरूर आहे. त्याच्यामुळे मी विद्यार्थ्यांना सांगेन, स्वतःचा शोध घ्यायला लागा. त्याला वयाची अट नाही आहे, त्याच्यामुळे त्या वयाच्या अटीला तुम्ही विसरा आणि अगदी 5वी-6वीत का असे ना, म्हणजे एक तो प्रवास सुरू झाला ना, मग तुम्हाला या जगातल्या सगळ्या सकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या तुमच्या पाठीशी उभ्या राहतात. आणि त्याचा अनुभव हा फक्त घ्यायचा असतो, असं सांगून कळणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तो अनुभव नक्की ह्या आयुष्यात It has घ्या. to be experienced and not expressed, नाही का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय या वयात सुद्धा शोध घेणं जे म्हणते सुप्रिया, ते किती बरोबर आहे. पण तो शोध जेव्हा आपल्याला घेताना कळतं तेव्हा तो निर्णय अचूक घेणं फार गरजेचं आहे. कारण आजच्या या जगामध्ये इंटेलिजन्स आर्टिफिशियल झालेलं आहे, पण स्टुपिडिटी अजूनही ओरिजिनल आहे. एवढं लक्षात ठेवा. तर बी वेअर, निर्णय अचूक घेणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही अचूक निर्णय घेतला त्यानंतर तुमच्या पुढच्या वाटचाली करता तुमच्याकडे SD सीड आहे, आपले सुरेश दादा आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत, ते तुम्हाला सही राहा त्याला म्हणतो आपण, ते दाखवत जातील आणि तुम्ही सुद्धा खूप मोठ्या नावारूपाला येऊ शकता. आणि वयाने वडील म्हणून आमचा तो तुमच्याबरोबरचा नेहमीच राहणारा आशीर्वाद असेल. वा वा वा. सचिनजी, इथले जे विद्यार्थी आहेत, मगाशी म्हटलं मी कुतूहल, उत्सुकता तर आहे. आणि म्हणजे कला क्षेत्रात आणि एकूणच चित्रपट क्षेत्रामध्ये कसं आहे की जे दिसतं ना ते खूप खरं वाटतं. म्हणजे असं वाटतं की वा, म्हणजे या क्षेत्रात जर आपण आलो तर काय ग्लॅमर आहे, काय स्टारडम आहे, एका रात्रीत स्टार होऊ शकतो. म्हणजे अशा सगळ्या कल्पना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतात. पण जे दिसतं तसं नसतं आणि जे नसतं तसं खरं तर असतं, असं आपण म्हणूया. ते सत्य काय आहे, या करिअर पूर्ण जर त्यांना हे निवडायचं असेल तर त्यामागचे जे कष्ट आहेत ते नेमके कसे आहेत, काय स्ट्रगल असू शकतो आणि अचीव करण्यासाठी नेमकं त्यांनी कुठल्या गुणांची जोपासना करणं महत्त्वाचं आहे, याबद्दल सुद्धा तुम्हा दोघांनी मार्गदर्शन करा. मला तरी असं वाटतंय की एकतर स्वतःला रिडिस्कवर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अपडेट करणं, अपग्रेड करणं हे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक मुलाला. पण ज्या वयात जे करणं आवश्यक आहे त्या वयात तेच केलं पाहिजे. बरं, अच्छा, नाही का? हो हो. तर तुम्ही म्हणाल की आता मी झालोय 50 वर्षाचा झालोय, आता मी माझं एज्युकेशन सुरू करतो, शिक्षण सुरू करतो, नाही होत ना. म्हणजे होईल, पण खरं ह्याचा उपयोग नाही होत नाही असं नाही. तुम्ही ते एज्युकेशन पुढे घेऊन जाऊ शकता 50व्या वर्षी, पण तुम्हाला शाळेच्या वयात शाळा केली पाहिजे, कॉलेजच्या वयात कॉलेज केलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्यामध्ये ना शिकण्याची वृत्ती सुद्धा इतकी दांडगी असते की तुम्ही पटकन शिकू शकता. कदाचित 25 वर्षानंतर तुम्ही एवढ्या चपलतेने ते शिकू नाही शकणार, एवढ्या स्पीडनी, पेसनी ते शिकू नाही शकणार. म्हणून प्रत्येक गोष्टीचं वय असतं आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमची वाटचाल करत गेलात तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकता येईल. या क्षेत्रात येण्याकरता सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुझ्या प्रश्नाकडे येतो, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ओळखायला पाहिजे की या क्षेत्रात आपण कोणतं कार्य करण्याकरता योग्य आहोत. आपली योग्यता कुठल्या क्षेत्राकरता आहे. म्हणजे क्षेत्र फिल्म इंडस्ट्री हे एक जरी म्हटलं तरी याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत, इंडस्ट्री आहे शेवटी, शाखा की ज्याच्यात तुम्ही एस होऊ शकता.
आणि दॅट इज युअर कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स, म्हणजे त्या कलाकृतीला तुम्ही तुमच्याकडनं जे झालेलं योगदान आहे, मग त्याच्याकरता तुम्हाला ॲक्टरच बनायला हवं असं. त्याकरता तुम्ही डिरेक्टर सुद्धा होऊ शकता, तुम्ही रायटर सुद्धा होऊ शकता, एडिटर पण होऊ शकता, वा वा. म्युझिक डायरेक्टर पण होऊ शकता, तुम्ही त्याच्यामध्ये VFX एक्सपर्ट होऊ शकता. आजकाल तर टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की तुम्ही अशा वेगवेगळ्या विविध पद्धतीनं आपले करिअर घडवू शकता आणि यू कॅन अर्न लॉरेल्स. म्हणजे फक्त आपल्या इंडस्ट्रीमध्ये हिरो किंवा हिरोईनच पैसा कमवतो असं नाही. हां, एवढं मात्र आहे की ग्लॅमर आणि फेस व्हॅल्यू त्यांनाच मिळते ज्यांचा चेहरा पडद्यावर दिसतो. हो. पण सगळी मेहनत किंवा आपसातली गोष्ट म्हणजे खरी मेहनत ते करत नसतात. लिहिणारा जो असतो त्याची खरी मेहनत वा असते. वा. दिग्दर्शक जो कलाकाराकडनं काम काढून घेतो त्याची खरी मेहनत असते. तो सिनेमॅटोग्राफर DOP ज्याला आपण म्हणतो, तो छानरित्या दृश्य दाखवतो, हिरो हिरोईनला खूप सुंदर बनवतो, हिरोला देखणा बनवतो, अगदी. त्याची मेहनत असते. मग एडिटरची त्या शॉट कुठून कसा लावून काय कसं तो इफेक्ट आणावा त्याची मेहनत असते. काय डिस्कशन चालू आहे का तिकडे कुठलं? बॅकस्टेजला लगेचच नाही भेटता येणार आहे, हां, त्यामुळे तुम्ही काही प्लॅन्स करू नका. एनिवे, तर मेहनत करणारी माणसं जी आहेत ती अशी पण आहेत ज्यांना आपण पाहू नाही शकत चित्रपट पाहून. हो. मला इथे अजून एक सांगायचे की आता तू विषय काढलास की तुमच्या ह्या करिअरच्या दृष्टीने, पण मुख्य हे सृजनशील आहे, म्हणजे वा. क्रिएटिव्ह ओरिएंटेड आहे. बरोबर, हो. आता कधी कधी असंही असू शकतं की आता आपण सगळ्याच माध्यमांवरती, मग ते सिरियल्स असू देत किंवा चित्रपट असू देत, त्याच्यामधनं लहान मुलांना बघतोय आपण काम हो, करताना. हो. तर ते जे आहे किंवा जे आपल्या हातात जे भूत आलेलं आहे फोनचं, त्याच्यात जे इन्स्टा नावाचा प्रकार आहे, इंस्टाग्राम, आणि त्याच्यामध्ये जी लहान लहान मुलं आपलं कर्तबगारी आणि हे सगळं जे दाखवतात, म्हणजे टॅलेंट आहे ही गोष्ट नक्की. पण ह्यांनी जे सांगितलं त्याच्यात मला अजून जरा थोडंसं सांगायचं आहे की हे जे त्यांच्यातलं टॅलेंट आहे ते असताना, ते पुढे नेताना त्यांनी त्या वयातलं त्यांचं जे शिक्षणाचं जे त्यांचा जो धर्म आहे शिक्षणाचा, कारण हे त्यांच्यात उपजत आलेलं आहे कुठेतरी. बरोबर आहे. पण धर्म हा कसला, लहान मुलांचा धर्म काय, वे ऑफ लाईफ काय असलं पाहिजे, शिक्षण. तर त्यांनी त्यांच्या एकूण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचा तो हिस्सा जरूर असावा, पण पालकांनी सुद्धा त्यांच्या शिक्षणाकडे नेहमी, म्हणजे अतिशय, म्हणजे ह्याच्यातलं कोणी इथे असं खूप चांगलं ॲक्टर, लहान चाइल्ड ॲक्टर असेल तरी, म्हणजे आता मला शिक्षण नकोच असं म्हणू नये. एक बेसिक आहे ते अशासाठी घ्यावं की कुठलंही शिक्षण वेस्ट होत नाही. तुम्ही ते करत असताना सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला आयुष्यात कामी येतात. त्याच्यामुळे मला हे खास करून विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं. एखादी अतिशय उत्तम गाणारी असेल तर तिने तिचं गाणं हे सुरू ठेवावं, किंवा एक अभिनेत्री असेल, म्हणजे मी लहानपणापासून शाळेत असल्यापासूनच शाळांच्या नाटकांमधनं भाग घेत आले. हां, तर ते तिथे माझ्या कलागुणांना वाव मिळाला, पण तरीसुद्धा मी माझं शिक्षण कंप्लीट केलं. अर्थात इथले सगळे आज आपल्याला ऐकणारे जे विद्यार्थी आहेत ते मुळातच त्यांना शैक्षणिकच पुढे क्षेत्रात जायचं आणि त्या दृष्टीच आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण त्याच्या पुढचा भाग म्हणजे स्पेशलायझेशन तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता, एक्सपर्टीज तुम्ही ह्याच्यामध्ये मिळवू शकता, डेफिनेटली मिळवू शकता. आणि त्याचे ॲक्टिंग व्यतिरिक्त भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही एक ते स्किल लर्न, सेट ऑफ स्किल्स तुम्हाला ते मिळू शकतात. पण हार्डवर्क आणि सगळ्यात महत्त्वाचं लागणारा गुण म्हणजे चिकाटी आहे ह्याच्यामध्ये, कारण तुमच्या पदरात असं यश काही लगेच पडत नाही. तुम्हाला खूप खस्ता खाव्या लागतात आणि त्या तशा आम्ही काल रात्रीपासून खातो. म्हणजे शिक्षणाकरता खस्ता खाव्या लागतात एवढं मला माहिती होतं, पण शिक्षण समारंभ अटेंड करायला सुद्धा खस्ता खाव्या लागतात हे मला कालच कळलं आणि आज सकाळी सुद्धा कळलं. पण आम्ही इथे खूप आमचे मित्र योगेश घडीकर ह्यांनी ओळख करून दिली राजेश आणि मीनाक्षीजींची, आणि आम्ही दोघांनी ठरवलं
की आम्ही युजली तर कुठे असं जात नाही, कारण तसं प्रोफेशनली जायला आम्हाला आवडत नाही. पण इथे आम्ही ठरवलं की आम्ही इथे इमोशनली येणार. आणि जसं सुप्रिया म्हणाली तसं खरंच इथे येऊन मला असं वाटलं की येस, आपण एक कुठल्याही अशा इव्हेंटला आलेलो, आपण एक शैक्षणिक पारिवारिक सोहळ्याला, आणि आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करून आईबाप आपल्या घरात कार्य आमचं झालं असं म्हणतात. पण आमचे सुरेश दादा आणि SD सीड हे एकदा म्हणून थांबत नाही की आमचं कार्य झालं, नाही थांबत. त्यांच्याकरता प्रत्येक तो मुलगा जो आहे, मुलगी जो आहे, त्यांचेच आहे. तर ते त्यांचं भलं जिथपर्यंत होत नाही, त्यांना मंजिले मकसूद जिथपर्यंत मिळत नाही, तिथपर्यंत हे म्हणतात आमचं कार्य अजून झालेलं नाही. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग अस. सगळ्या जळगावकर विद्यार्थ्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की आम्हाला जर काही गायडन्स हवा असेल तर तुम्ही कधीतरी याल का आमच्यासाठी. हो हो, जरूर येऊ. का नाही येणार, जरूर आणि येऊ. सेल्फी काढायला येणार नाही, पण गायडन्स द्यायला येऊ. नाही, खरंच आहे. असे खूप म्हणजे दीपाली अर्थात सगळेच असतात. कुठल्याही क्षेत्रात जसे मेंटॉरशिप असते तशी फक्त ही जी मेंटॉरशिप आहे, जी आमच्या जिथे आम्ही आहोत तिथे येऊन असे भरपूर विद्यार्थी दशेत आलेले होते आणि त्यांच्या त्या आतल्या जिद्दीनी आणि त्यांच्या त्या आतल्या काय म्हणतात त्याला आपण किडा म्हणतो ना, तसा तो किडा आतमध्ये त्यांच्यात तो होता की इथेच करायचं आहे. असे जे लोक मी बघितलेत म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी, जे बाकीच्या दिग्दर्शकांकडे किंवा बाकीच्या प्रोडक्शन हाऊसेसकडे आलेच असतील, पण जे ह्यांच्या हाताखाली पण तयार झाले ते आज छान नावारूपाला चांगलं म्हणजे अतिशय चांगलं करतायत काम. आणि ते असंच म्हणजे हात द्यायलाच पाहिजे, मदतीचा हात. कारण हे शिक्षण त्यावेळेला ना म्हणजे काही वर्षांपूर्वी असं फार शाळा कॉलेजातनं शिकवलं जाणारं नव्हतं. हे म्हणजे तुम्ही स्वतः तिथे सेटवरती उभं राहूनच शिकण्याचं होतं. आज त्याला भरपूर FTI आहे तर फक्त तेवढंच होतं, पण आता भरपूर संस्था झाल्या आहेत. सो म्हणजे बाकी पण कॉलेजेसमधनं हे मीडियाचे कोर्सेस असतात. पण जसं आता जळगावातली काही अशी मुलं असतील तर दादा तुम्ही बोट दाखवू शकता त्यांना, जा तिकडे सचिनकडे मुंबईला आणि काहीतरी मेंटरशिप. हा तर तुमचा तो कोणीतरी असं जे करणारं असेल त्यांना नक्कीच योग्य ते मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न असेल. दीप्ती, अजून एक गोष्ट सांगतो की मी जेव्हापासून दिग्दर्शक झालो तेव्हापासनं मी माझ्या प्रत्येक चित्रपटात एकाला कोणाला तरी इंट्रोड्यूस केलेलं, एकाला, इफ नॉट मोर, एकाला तरी केलेलंच आहे. त्यातलं एक जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. नाही, त्याचं कारण आहे की तुम्ही जेव्हा एक चांगल्या टॅलेंटला परखून त्याला जेव्हा इंट्रोड्यूस करता, मग ते फक्त हिरोईनच असली पाहिजे किंवा हिरोच असला पाहिजे असं नाही. तो म्युझिक डायरेक्टर पण असू शकतो, तो सिंगर पण असू शकतो, तो लेखक पण असू शकतो किंवा एडिटर पण असू शकतो. प्रत्येक चित्रपटात मी काही ना काहीतरी असं का केलंय, कारण त्याला जर सही राह, जसं मी आता मगाशी म्हटलं, ती जर मिळाली तर तो त्या एका क्षणाचं सोनं करू शकतो. आणि मग तसं केल्यानंतर तो एक यशस्वी व्यक्ती झाल्यानंतर त्याला त्याच्या गुरुला जाऊन भेटून त्याची परतफेड करायची आवश्यकता नसते. गुरुला ती कधीही अपेक्षित नसते. त्यांनी पुढे कोणाला तरी असं उभं करावं, यात त्यांनी गुरुला गुरुदक्षिणा दिली आहे असं होऊन जातं. यू हॅव टू पे इट फॉरवर्ड. यू डोंट नीड टू गो बॅक टू युअर मेंटॉर. तुमच्या गुरुकडे जाऊन त्यांच्या पायावर की बाबा तुम्ही मला बनवलं, दुसरा गुरुनी मार्ग दाखवला, त्या मार्गावर चला, पुढे जा आणि कोणाला तरी मार्ग दाखवा. आणि मग त्यालाही ते शिकवा की नाही तुलाही दाखवलं पाहिजे, तरच ते सगळं पुढे जाईल. आणि तुम्ही सुद्धा ते माझ्या मते तुमच्या सगळ्या लहानपणापासून तुम्हाला जे वेगवेगळे गुरु मिळाले त्यांच्याकडनंच तुम्ही ते शिकलात प्रत्यक्ष ऍक्च्युली असं.
म्हणजे किती दिग्गज व्यक्तींचा सहवास, त्यांना इतक्या जवळून इतकं प्रेम तुम्हाला मिळालेलं आहे अगदी लहानपणापासून. ती मुलखा वेगळी माणसं कशी असतात हो सचिनजी? अरे हा खूपच. आणि काय होतं ना त्या काळात ना असं होतं की लोक ही जी अशी महान लोक जी होती ना ती भरभरून द्यायची. हो. हात असा नाही ठेवायचा, तोकडा ठेवायचा नाही, भरभरून द्यायची. आजच्या काळात काही लोकांना, सर्वांना नाही म्हणत आहे, काही लोकांना असं वाटतं की दिल्याने कमी होईल. असं नसतं, दिल्याने वाढतं. आणि ह्याला मी शिकू का, त्यामध्ये माझा काय फायदा? ही जेव्हा वृत्ती येते ना तेव्हा ती गडबड होते. तो स्वार्थ जिथे आला तिथे मग हो, ते सगळं टेक्निकल आणि मेकॅनिकल हा. होऊन जातं. सेल्फलेसली शिकवा आणि मग त्यांना पुढे जाऊ द्या ना. मग त्याच्यानंतर त्यांना एक्सप्लोर नका करू असं माझं म्हणणं आहे. पण ती माणसं मोठी होती एवढं मात्र नक्की. त्यांच्या सानिध्यात राहून मला भरपूर काही मिळालं, भरपूर. एक दोन जिवलग व्यक्तींबद्दल सांगा ना, मला ऐकायला खूप आवडेल. एक जिवलग व्यक्ती नाव सांगायचं म्हणजे मीना कुमारी. मीना कुमारी एक फार मोठं नाव. आणि त्यांच्याबरोबर मी एका चित्रपटात काम केलं, मजली दीदी, ज्याचे दिग्दर्शक होते ऋषिकेश मुखर्जी. ऋषिदानी सुद्धा तेवढंच प्रेम दिलं. चच्चू बाबा हे नाव ऋषिदानी ठेवलं आणि तेच मीना आपांनी कंटिन्यू केलं. आणि तो चित्रपट करत असताना दोनच मध्यवर्ती भूमिका होत्या त्याच्यात. मीनाजींची आणि मी त्या मजली दीदीची भूमिका करत होते. आणि ज्यांना त्यांना मजली दीदी बोलतो ती कॅरेक्टर मी करत होतो. तर त्यामुळे एक 9-10 वर्षाचा मुलगा आणि त्या 4-5 दिवसाचं काम आमचं झालं शूटिंगचं. आणि त्यात मीना आपांनी मला एकदा बोलवलं आणि विचारलं की अरे सचिन, तुम्हारी मदर टंग क्या है, मातृभाषा क्या है? मैंने कहा मराठी. अच्छा, घर पे क्या बोलते हो? मराठी बोलता हूँ. और हिंदी या हिंदुस्तानी कब बोलते हो? बोले जब मैं शूटिंग के लिए, हिंदी फिल्म की शूटिंग के लिए आता हूँ तो वहाँ पे मैं जो डायलॉग दिए जाते हैं वो और जो लोग होते हैं वहाँ पे उनके साथ हिंदी में बात करता हूँ. लेकिन सेट पे जो मराठी लोग हैं उनके साथ मराठी ही बोलता हूँ. इट्स अ व्हेरी नॅचरल थिंग. माझी मातृभाषा आहे जी माझ्या आईने मला शिकवली आहे, त्यामुळे ती माझ्या इथे असणारच कुठे. ती म्हणाली बहुत अच्छी बात, मदर टंग इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. लेकिन ना मुझे तुम्हारे माँ बाप से बात करनी, तुम्हारे माता पिता को कल लेके आओगे? हाँ लेके आऊँगा. मी आई वडिलांना सांगितलं, आई तर यायची, पण वडिलांना पण सांगितलं की तुम्ही या. मी थोडासा घाबरलो होतो की शाळेमध्ये प्रिन्सिपल सांगतात ना आई वडिलांना घेऊन ये, तसं तर काही नाही ना. मग मी घेऊन गेलो आई वडिलांना. तर त्यांना मीना आपांनी सांगितलं कि ये बच्चा जो है ये सिर्फ मराठी में काम नहीं करेगा, आगे चल के हिंदी में भी बहुत काम करेगा. तो ये जब हिंदी बोलता है या हिंदुस्तानी बोलता है तो इसके डायलेक्ट में मराठीपन झलकता है. तो इसकी जबान साफ करना बहुत जरूरी. तो क्या करना है? बोले उसको उर्दू सिखा, उर्दू बोलना सिखा. तो माझ्या वडिलांनी सांगितलं ठीक है, फिर आप बताइए कोई किसी को रखें, हम ट्यूटर को रखें या किसको रखें? बोले मैं सोचती हूँ कोई मिलेगा, लेकिन जब तक नहीं मिल रहा है तब तक मैं उसे सिखाऊं. आणि आठवड्यातून 4 वेळेला त्या मला गाडी पाठवायच्या शिवाजी पार्कला. टायगलवाडीमध्ये मी राहायचो. त्यांची लांबलचक गाडी, किंवा ACPC नसायच्या गाडीमध्ये, लांबलचक गाडी. मग त्या गाडीमध्ये मागे बसून मी काच खाली करून मस्त असे केस उडवत होते माझ्या वगैरे असं करत मी त्यांच्या जुहूच्या जानकी कुटीरपर्यंत पोहोचायचो. मग त्या आधी माझ्या एक तास माझ्याबरोबर टेबल टेनिस खेळायचो.
त्यांना टेबल टेनिस खूप आवडायचं आणि मग उरलेला तास ते मला उर्दू बोलायला शिकले. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हें लिखना पढ़ना भले ना है लेकिन बोलना ऐसे आना चाहिए कि रास्ते चलता आदमी रुक के मुड़ के देखे कि कौन बोल रहा है. एक 2-3 आठवड्यानंतर मी बोर व्हायला लागलो. तर वयच तसं होतं. मी मीना आपण सांगितलं, मीना भाऊ ये छोड़ दीजिए ना, 2 घंटे टेबल टेनिस खेलते ना क्या है. तर क्या म्हणाले, नहीं नहीं कुछ हफ्तों बाद वो बंद हो जाएगा टेबल टेनिस तुम्हारा, ये 2 घंटे चलेगा. आणि तसं झालं. त्या व्यक्तिमत्वानी मला जवळजवळ 2.5-3 वर्ष शिकवलं. आणि शी सॉ टू इट की ते मला आत्मसात झालेलं आहे. आणि मी त्यांना एक दिवशी विचारलं, असं काहीतरी खात पित होतो मी तिथे, तर त्यांना विचारलं की मीना आप इसका फायदा होगा मुझे. त्या म्हणाला, सच्चू बाबा तुम बहुत काम करने वाले हो और एक दिन ऐसा आएगा कि तुम याद करोगे कि मेरी एक आपा थी जो मुझे कुछ दे गई. आणि दीप्ती तुला सांगतोय की आज माझ्या आयुष्यात एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी मला मीना आपाची आठवण येत नाही. त्या फक्त एकच दिवस म्हणाल्या होत्या, आता तर नित्य पण आहे. एकही दिवस जात नाही. असा म्हणजे ऋषिदा फॉर दॅट मॅटर. मी जेव्हा एक 12-13 वर्षाचा होतो तेव्हा धड मी ना बालकलाकार होतो ना मी अडल्ट हो. होतो. त्यामुळे अशा वेळेस ना बालकलाकाराला कामं कमी होतात त्याची. अर्थात माझं एज्युकेशन चालूच होतं, पण त्याचबरोबर मला असं वाटलं होतं की मला दिग्दर्शक बनायचं. ऍक्टिंग बिक्टिंगमध्ये तेवढा इंटरेस्ट जास्त नव्हता माझा, कारण युजली असं होतं की बालकलाकार हे मोठे झाल्यानंतर सक्सेसफुल ऍक्टर्स बनत नाहीत, हे माझ्या डोक्यात होतं. हो. तर ते धरून मी म्हटलं तर की बाबा माझं काय होणार नाही ऍक्टर वगैरे, तर मी दिग्दर्शक बनेन, मला ते मात्र बनायला आवडेल. म्हणून मी ऋषितांकडे गेलो. 13 वर्षाचा होतो मी. ऋषितांकडे गेलो. ऋषितांना सांगितलं, दादा मुझे आपको असिस्ट कर, मुझे बतौर असिस्टेंट ले लो. क्यों क्यों करना तेरे को असिस्ट. मुझे डायरेक्टर बन. डायरेक्टर बनेगा, हाँ बन सकता है. तो क्या करेगा, मेरे को असिस्ट करेगा, सेट पे करेगा. जीता है. क्या नया है तेरे लिए सेट पे. स्टुडिओ नया आहे. बघा मोठ्या लोकांचं काय असतं कसं. आय वुड हॅव टेकन इट फॉर ग्रांटेड ना, की माझ्याकडे काहीच नवीन नाही आहे, इथे मी शिकून शिकून काय शिकणार. पण ह्याला मी ग्रांटेड नाही घेऊ शकत. पहिल्यांदा होत बघतोय मी हे सगळं, आणि त्यांनी माझ्याकडनं सगळं करून घेतलं. ती रिळं फिरवण्यापासनं, ती रिळं उचलण्यापासनं, मग ते लोड करण्यापासनं, आणि काय काय नाही करून घेतलं त्यांनी माझ्याकडनं. पण ते करून घेतलं ना. आणि आज मी ॲज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा उभा राहतो, तेव्हा मी डिरेक्टर म्हणून नंतर उभा राहतो, एडिटर म्हणून आधी उभा राहतो सेटवरती. मला माहित होतं मस्त की हा शॉट मला इतका पाहिजे, कारण मी इतकाच ठेवणार आहे. बघ, ह्याचा अर्थ जे लोक मास्टर घेतात ते चूक करतात असं माझं अजिबात म्हणणं नाही. तुमच्या डोक्यात ते तयार पण आहे. प्रिसिजन नावाची गोष्ट ही फक्त दिग्दर्शनात नाही तर आयुष्यात सुद्धा असली पाहिजे. जेवढं पाहिजे तेवढंच, त्याच्याहून जास्त नाही. हो. आज मी सुरेश चाचांच्या घरी जेवायला होतो, तर मला सगळे वाढत होते. ते वाढताना मी एकच गोष्ट सांगितली, माझ्या ताटातलं जिथपर्यंत संपत नाही तिथपर्यंत मी ते पुन्हा घेत नाही. ही वृत्ती आहे, हा स्वभाव आहे. तो डेव्हलप करावा लागतो, हो, हो. समजून करावा लागतो, तशातला भाग आहे. तर ही 2 नावं, अजून अनेक नावं आहेत. हो, हो, खरं आहे. अनेक नावं आहेत. ती नावं घेत मी बसलो इथे तर मला असं वाटतं 4-5 तास 6 तास कधी जातील काय माहित नाही. एक दिवस मी तुला अजून एक आठवलं म्हणून सांगतो. मी एक सिनेमात काम करत होतो, त्या सिनेमाचं नाव होतं प्रेम पुजारी, जो देव साहेबांचा म्हणजे देव आनंद साहेबांचा पहिला ऑफिशियल डायरेक्टोरियल व्हेंचर होता, आणि ज्यात मी त्यांचा धाकटा भाऊ प्ले करत. त्यांनी चांदिवली स्टुडिओच्या मैदानात एक सेट लावला होता पंजाबचा, त्यांच्या घराचा. आणि आय वॉज हिज ब्रदर, यंगर ब्रदर, त्यामुळे मला तिथे त्या शूटिंगला असणं गरजेचं होतं.
आउटडोर शूटिंग आहे म्हटल्यानंतर मी माझ्या गाडीतनं उतरलो आणि गॉगल्स लावलं तसं ग्लेअर्स लावून मी उतरलो आणि मी सेटवर गेलो. देवसाहेब बसले होते तर मी गेलो, म्हटलं गुड मॉर्निंग देवसाहेब. गुड मॉर्निंग. मी रिमूव्ह दोज ग्लेअर्स. असं काढलं मी. सॉरी तू काढ. म्हटलं काय झालं एकदम. मग काम वगैरे सुरू झालं. लंच ब्रेकला मी त्यांच्याबरोबर बसलो. त्यांना विचारलं, म्हटलं देवसाहेब मे आय आस्क यू समथिंग. हो आस्क. Why did you ask me to remove the glares? An actor should never wear glares. Actor wears glares, dark, and his eyes become used to the darkness. And when you stand in front of the camera removing those glares, there are reflectors around you, and your eyes become like this. Because you are not used to that light. An actor's eyes should be like this. तो दिवस आहे, आजचा दिवस आहे. गॉगल्स नाही. नाही मी म्हणते मी कुठे गेल्यानंतर काय आणायचं, कुठल्या वाढदिवसाला काय द्यायचं, ग्लेअर्स देऊयात का, नाही कधी घातल्याच नाहीत त्यांनी. तर तेव्हा त्यांनी मला कळलं की का असं सुप्रिया ते तुझे संस्कार आहे. माझं म्हणण्याचं तर काय नाही, दुसरं काय नाही. मोठी मोठी माणसं तुमच्या आयुष्यात जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला ती काहीतरी देऊन जातात. आणि ते देताना असं काही सांगत नाही तर की बाबा हे मी तुला देतोय असं. सो सगळ्यांना हे सांगता येईल आपल्याला या ह्यानी की तुमचे कान डोळे सगळे तुमचे फॅकल्टीज असतात ना ज्या सेन्सरी, त्या अशा इतक्या ओपन ठेवा की कुठून काय शिकता येईल तुम्हाला कधी काही सांगता येणार नाही. म्हणजे फक्त मोठे वयानी असतील त्यांच्याचकडनं काही शिकायला मिळतं असंही नाही. अजिबात नाही. तुमच्या लहानांनी सुद्धा मला भरपूर शिकवलंय. हो लहानांनी सुद्धा शिकवलंय. त्यातलं अजून एक उदाहरण म्हणजे इथे माझ्यापेक्षा ती वयाने लहान मला त्यांना एक पण प्रश्न विचारायचा मला होता. खूप मला हिच्याकडनं शिकता आलंय आणि त्याचा मला अभिमान आहे. मी अतिशय खुल्या दिलाने हे कबूल करतो की माझी बायको अभिनेत्री म्हणून माझ्यापेक्षा उजवी आहे. आणि माझी मुलगी तर त्याहून जास्त उजवी आहे. तर या दोघींकडनं मला भरपूर काही मिळतं, पण मी ते टिपतो. मी माझे डोळे आणि कान उघडे ठेवून ते टिपतो, कारण शेवटी त्याचा फायदा मलाच होणार आहे ना, हो की नाही. तर मग का नाही शिकायचं. सुप्रिया ताई तुझे आवडते डिरेक्टर आणि ऍक्टर कोण येतो. आता ह्या मंचावरती बसून जर का मला हे सांगायचं झालं नाही, पण फक्त असं नाही, ॲज अ डिरेक्टर मी खूप जास्त वेगवेगळ्या डिरेक्टर्स बरोबर कामं केलेली नाही आहेत. पण ह्यांच्याबरोबर काम करताना मला जे प्रिसिशन म्हटलंच त्यांनी ते मला दिसतं. आणि मग जेव्हा मी आता दुसऱ्या सेटवरती जाते तेव्हा एक वेगळा अनुभव येतो. तेव्हा मी ॲज अ ॲन ॲक्टर ॲज अ बायको नाही, किंवा एक परिचित, म्हणजे परिचित तर नाहीच, म्हणजे बायकोच म्हणते मी, म्हणून असं मी म्हणत नाही आहे. पण मला कळतं की आपल्याकडे अशा म्हणजे आपल्या घरात आपल्या घरात एक अशी व्यक्ती आहे की जिला आयुष्याने खूप काही शिकवलं आहे. अनुभवातनं ती खूप काही शिकलेली आहे आणि ते अनुभव सतत दुसऱ्यांना देण्यासाठी उत्सुक आहे. आणि ते अनुभव स्वतःचंच आयुष्य समृद्ध नाही करणार, तर आजूबाजूची जे कोणी त्यांच्या संपर्कात येणारी लोक असतील त्यांचं पण आयुष्य समृद्ध करणार आहेत. त्याच्यामुळे डेफिनेटली मला माझं वोट जातं आजच्या भाषेतलं की मला डेफिनेटली हे जाणवलेलं आहे की एक एक्सिलन्स कसा परस्यू करायचा. सो मी तेच म्हणेन. तुझा खोचक प्रश्न मी इथेच संपवते. पण मला असं म्हणजे खूप या बाबतीतली उत्सुकता आहे की घरी बायको म्हणून सचिनजी असतात आणि मग तिथे सेटवरती दिग्दर्शक म्हणून तुला सांगत असतात. दोन्ही ठिकाणी तू एकच असतेस. या दोन्ही भूमिका ह्यातली तुला सगळ्यात अवघड भूमिका कुठली वाटते. याच्याबद्दल मी काहीतरी अच्छा बरं. बायको बरोबर काम करणं हे सर्वात डिफिकल्ट आहे. कारण बायको ही अशी आहे म्हणजे इट्स अ गॉड गिवन थिंग. म्हणजे हे परमेश्वरांनी बनवलेलं रसायन आहे, ते गणित आहे.
की बायको आपल्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने कधी आपली पार्टनर म्हणून आपल्याबरोबर डबल्स खेळत असते आणि आपल्या कन्व्हिनियन्सने पटकन जाऊन नेटच्या त्या बाजूला जाऊन अपोनंट पण कधी बनते आपल्याला स्वतःलाच कळत नाही. त्याच्यात कन्व्हिनियन्स नसतो. ती नवऱ्याचं काय योग्य होतं ते बघत असते. कधी त्याला योग्य साथ द्यायची असेल तर तिथे आणि कधी विरोध करायचा असेल तर ती समोरच करणार. म्हणून ती अशी दोन्ही भूमिका अरे पण मला पण कळलं पाहिजे ना, काय तू पार्टनर आहेस की अपोनंट आहेस. त्याच्यामुळे तुम्ही ऑन युअर टोज असता, सतत बघत असता की तुमचं कसं काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते त्याला त्याच्यावरनं कळतं. मला आत्ता काय आठवलं माहितीये का, तू मैं पण तू मैमे मध्ये काय ना, जेव्हा मी आयडिया आली अशी की नाही हे बनवायचं आहे, सासू सोने ची तू हो, मैमे हो. हे बनवायचं आहे, तर सगळं ठरलं. पहिली कास्टिंग मी केली म्हणजे सुप्रिया, कारण हिच्याहून जास्त दुसरं कोणी चांगलं भांडू शकेल असं मला वाटलंच नाही. तुम्हाला वाटतं का माझ्याकडे बघून? वा वा. एकूणच सचिनजी तुमचं भाषेवरती प्रचंड प्रेम आहे. जसं तुम्ही उर्दू जबान त्यासाठी खूप अभ्यास केलात आणि अनेक दिग्गजांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं. त्याप्रमाणे तुम्ही असं नेहमी म्हणता की अनेक भाषा जर तुम्हाला अवगत असतील तर तुम्ही एक ॲक्टर म्हणून, एक व्यक्ती म्हणून खूप छान प्रकारे प्रेझेंट होऊ शकता. कॉन्फिडन्स खूप वाढतो. वा वा. आता ज्या नावावरती हे सभागृह आहे आज, हो. जिथे आपला हा सोहळा होतोय, छत्रपती संभाजी महाराज यांना किती भाषा अवगत होत्या माहितीये? खूप येत होत्या भाषा. डबल फिगर्स मध्ये जातील अशा इतक्या भाषा त्यांना अवगत होत्या, त्यांनी शिकल्या होत्या. ते इंग्लिश मध्ये अतिशय फ्लुएंट होते. हे मला नवीन आहे. म्हणजे मला कल्पना नव्हती. अरे बाप रे, फारसी म्हण, तामिळ म्हण, तेलुगू म्हण, या इतिहासात आहे हो हो. ते अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. आणि त्या का त्यांनी शिकल्या? कारण त्यांना ते सगळं त्याच्यात काम करायचं, कार्य करायचं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांना सांगितलं की बाळा तू हे शिक, या सगळ्या भाषा शिक. त्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलं. वा. त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराज त्यांचा कॉन्फिडन्स लेवलच खूप मोठा. भाषेमुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप वर झाला. वा. जितक्या हुश. आणि तुला माहिती आहे दुसरी गोष्ट, वयाच्या 5व्या वर्षापर्यंत लहान मूल नाही म्हणशील तरी 6-7 भाषा अशा शिकू शकतो. किती छान. पण त्याचा प्रयास आई वडिलांनी केला पाहिजे, त्याचं प्रोत्साहन त्या मुलाला केलं पाहिजे. 6 भाषा जरी 5 वर्षापर्यंत त्या मुलाला अवगत झाल्या ना, हे आयुष्य त्याचं मग तुम्हाला दुसरीकडे काय बघायची गरज लागत नाही. तर त्यामुळे मी भाषेला खूप, आणि दुसरी फक्त भाषेला नाही तर प्रत्येक मातृभाषेला मी महत्त्व देतो. आपला हा देश आहे, आपला हा देश हिंदुस्थान आहे. किती मातृभाषा आहे आपल्या हिंदुस्थानात? असंख्य मातृभाषा आहेत, असंख्य डायलेक्ट आहेत. प्रत्येक मातृभाषा त्या प्रांतातल्या माणसाला आलीच पाहिजे. मी महाराष्ट्रात राहतो, मी महाराष्ट्रीय स्वतःला समजतो, पण त्या आधी मी स्वतःला भारतीय समजतो. आय एम एन इंडियन फर्स्ट, देन आय एम अ महाराष्ट्रीयन. कारण महाराष्ट्र हा भारतातला एक प्रांत आहे. ही भावना जिथपर्यंत आपल्या सर्व भारतीयांना वाटणार नाही तोपर्यंत भारत हा सबळ नाही होणार, जसा सबळ आपल्याला हवा आहे, असं माझं मत आहे. आय मे बी रॉंग, बट नाही. आणि आता ही जाणीव कुठेतरी पुन्हा पुन्हा जागृत होणं देखील महत्त्वाचं आहे असं मला नेहमी वाटतं. की तुम्ही मातृभाषेबद्दल म्हणालात, पण एकूण आपण अखंडपणे एक आहोत. अर्थात एक आहोत. आता हे बघ, उर्दू जरी माझ्या आयुष्यात असली तरी माझी आई मराठी आहे. उर्दू माझ्या जवळ आहे पण ती माझी मावशी आहे. आई माझी मराठी. सचिनजी, मराठीच चित्रपट क्षेत्रामध्ये इतकं अभूतपूर्व योगदान तुम्ही दिलेलं आहे आणि मातृभाषेमध्ये तुम्ही चित्रपट निर्माण केलेले आहेत की सगळ्यात अधोरेखित करण्यासारखी गोष्ट नाही. मी तुला सांगतो का, मी वाचनाला सुद्धा लहानपणी सुरुवात केली ना, सर्वात आधी मी मराठी वाचलं.
हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. मी मराठी वाचलं, दिग्दर्शक म्हणून उभं राहायचं होतं मला. मी माझ्या वडिलांना सांगितलं मी मराठी पिक्चर बनव. खरं म्हणजे मी आत्तापर्यंत जर तू पाहिलंस तर मराठीपेक्षा हिंदीत जास्त काम केलंय मी. ॲब्सोल्युटली. हो. कळलं? उर्दूवरती काही प्रमाणात प्रभुत्व असूनही मला असं वाटलं की मी माझा पहिला चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझ्या मातृभाषेत बनवणार. आणि ते मला तरी असं वाटतं की तो योग्य होता निर्णय. कारण माझ्या मातृभाषेत मी जेव्हा चित्रपट बनवले तेव्हा लोकांना ते आपलेसे वाटले. पण फक्त मातृभाषेत पिक्चर बनवायचा असं नाही, तर तो मातृभाषेला साजेचा असावा असा चित्रपट बनवला. अगदी अगदी. जो चित्रपट पाहताना फक्त ऐकायला मराठी येते बाकी दिसते हिंदी, असं करून उपयोगाचं नाही. ते दिसायला सुद्धा मराठी पाहिजे. आज तुम्ही जेव्हा नवरी मिळे नवऱ्याला मधला जयराम आणि चमेलीचा संवाद तुम्ही बघता, त्यांची नोकझोक बघता, तेव्हा तुम्हाला हे मराठी आहे बाबा, हे मराठी आपल्या महाराष्ट्रात हे असंच घडतं. किंवा नवरा माझा नवसाचा 1 किंवा 2 बघा तुम्ही, तुम्हाला कोणत्याही अँगलनी तो चित्रपट हिंदी नाही वाटणार. कदाचित तो तुम्हाला आवडणार नाही, कदाचित असं पण असू शकेल नाही का. पण हा चित्रपट मराठी नाही असं नाही म्हणू शकत. अगदी खरं. सुप्रियाताई, मला असं नेहमी वाटतं की लहान असताना आपण असं नेहमी म्हणत असतो ना, कुठली तरी एखादी आपल्यासाठी आयडियल व्यक्ती असते की मला हिच्यासारखं व्हायचंय, मला ह्याच्यासारखं व्हायचंय. असं तुझ्या डोळ्यांसमोर होतं का? आणि तू जर अभिनेत्री नसतीस तर कुठल्या रूपात तू स्वतःला बघू शकतेस का? नाही, असं आयडियल किंवा असं माझ्या डोळ्यासमोर तसं कोणी नव्हतं. पण माझ्या आयुष्यात माझ्या जवळच्या ज्या सर्व लहानपणापासून मला ज्या स्त्रिया माझ्या समोर होत्या, म्हणजे माझ्या घरातली माझी आई, माझी आजी असेल, माझ्या एक्सटेंडेड फॅमिलीमधली माझे काकू असेल, मावशी असेल, आत्या असेल, या स्त्रियांचा माझ्यावरती खूप पगडा होता. कारण सर्व ह्या अत्यंत एम्पावर्ड अशा सक्षम स्त्रिया होत्या. जे एक शाळा शिक्षिका असेल, एक घरात शिवणकलेचे शिक्षण बायकांना देत होती. त्या त्या वेळच्या कामात त्या त्या प्रथेनुसार एखादी काही न शिकलेली पण तरीही खूप वाचणारी अशी माझी आत्या होती की जिने आयुष्यभर हुशारी असताना सुद्धा लवकर लग्न झाल्यामुळे तिला ते करता आलं नाही, पण शिकता आलं नाही, पण तरी तिने इंग्रजी पुस्तकांवरती वाचन करून करून तिने प्रभुत्व मिळवलं. अशा लोकांचा माझ्यावरती खूप पगडा आहे. आणि हे मला आता जाणवलं तू प्रश्न विचारल्यानंतर की अरे आपण ह्या लोकांकडनं किती नकळत शिकलेलो आहोत. कारण ते संस्कार झालेले असतात, ते जे घडवायचे म्हणून घडवलेले नाही आहेत, ते होतात असे संस्कार. सो ह्या बायकांनी मला एक जे आपण हल्ली टर्म लूजली म्हणतो वुमेन एम्पॉवरमेंट, स्त्री सक्षमीकरण, तर सक्षम मला त्यांनी बनवलं. त्याच्यासाठी मी त्यांचे उपकार मानते. आणि मी काय झाले असते ह्याचा मला माहिती नाही, पण माझ्या मते ह्या सगळ्यांच्याकडनं मला एक चांगलं शिकायला मिळालं, म्हणजे आपण एक चांगलं समाजाचा चांगला हिस्सा बनणं हे नक्कीच मला शिकायला मिळालं. त्याच्यामुळे म्हणजे अगदी मी घरात घरगुती जरी होममेकर जरी असते ना, तरी माझ्या मते मग मी हे जसं म्हटलं यांनी की एखादी बाई आपल्या घरात काय करते, आपल्या घराची जी काळजी घेते ती मी उत्तम रीतीने ती अगदी पिनाकल त्याचं गाठलं असतं. म्हणजे आत्ता मी काही भागांमध्ये कमकुवत आहे त्याच्या, कारण मी फक्त तेवढंच केलं नाही. म्हणजे समजा स्वयंपाक ही कला असेल तर त्यात स्वयंपाक निपुण अशी मी नाही, कळलं. पण मग मी जर का फक्त तशीच असते तर मग मी सगळं हे केलं असतं असं वाटतं मला कुठेतरी. मला एक आई म्हणून माझं कर्तव्य निभवताना सगळ्यात जास्त आनंद मिळालेला आहे. म्हणजे एक आई हे व्यक्तिमत्व म्हणजे ॲज पर कॅरेक्टर असं असतं की ते कधीच थांबत नाही. म्हणजे स्वतःचं मूल असू देत नाही तर नसू देत, तुम्ही तुमच्यातलं जे आई पण असतं नर्चरिंग, म्हणजे पालन पोषण करणं, हे जे असतं ते पालन पोषण माझ्या मते मी आयुष्यभर करत राहीन काही ना काही स्वरूपात, असं मला वाटतं. कारण मला तरी असं वाटतं की मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्याबरोबर एक आई सुद्धा जन्माला येते. म्हणजे तुम्ही इव्हन तुम्ही आई असाल नाही तर नसाल, बघा
त्या अर्थाने मुलगी पण आपल्या वडिलांची जेवढी काळजी घेते तेवढा मुलगा नाही घेत बघा. हो हे खरं आहे. मला पण मुलगी आहे त्याच्यामुळे. हा. नाही, पण एक मुलगा आहे जो आईची काळजी तेवढीच घेतो हे मी बघते. सो एका मुलामध्ये पण आई दडलेली असतेच ना, बेसिकली पालन पोषणाचं ते हे असतं. पण माझं तर असं म्हणणं आहे की जर तुला काही असं सपोज तू या क्षेत्रात आली नसतीस, हा अभिनेत्री बनली नसतीस, तर तू 101% प्रोफेसर बनली असतीस. हा असं शिक्षिका मला झाले वाटतं. असते, कारण माझे आई वडील दोघंही शिक्षण क्षेत्रातच होते. माझी आई ही शिक्षिका होती, वडीलही प्रोफेसर होते. सो कदाचित तसेच झाले असते, किती कदाचित. हो. आणि मला ना म्हणजे वडील प्रोफेसर होते, प्रोफेसर झाल्यानंतर ते त्याच कधी वेगवेगळ्या कॉलेजचे गोष्टींचे. प्रिन्सिपल सुद्धा झाले त्याच पण कॉलेज. हाडाचे शिक्षक म्हणतो तसं. हा, पण त्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली आणि ते सिडकोमध्ये जॉईन झाले आणि ते मॅनेजिंग काय म्हणतात त्याला ॲज अ जे असे, जे म्हणजे- काय त्यांच्या तिथे सिडकोमध्ये नोकरी, त्यांनी ते रिटायर झाले. आणि आज मला अभिमान आहे माझ्या सासरे बुवांचा की त्यांच्या वयाची 60 झाल्यानंतर त्यांनी प्रवासाला सुरुवात केली आणि त्यांनी 100 देश, बापरे 100 कंट्रीज त्यांनी पार केलेल्या आहेत आणि अजूनही त्यांना उत्साह आहे की जायचं आहे बाहेर म्हणून. खूपच भारी. आणि माझी सासू ही शिक्षिका, स्कूल टीचर म्हणून तिने रिटायरमेंट घेतली. दोघंही- अशी बॅकग्राऊंड आहे हो सुप्रियाची. येस येस. आणि तुझ्यात जो एक पॉझिटिव्हिटी म्हणा किंवा एक पुलंचा शब्द आहे आनंद यात्री, तर मला तू वाटतेस, तू आहेस तशी. आणि आनंदाचं देणं, तू स्वतःही आनंद घेतेस आणि तू जिथे असतेस ना तिथे असं सगळं आनंदी करतेस. अभिनयातनं सुद्धा तेच केलेलं आहे. म्हणजे अगदी तुझ्या पहिल्या चित्रपटापासून तू इतकी गोड वाटायची स्क्रीनवर सुद्धा की मला अजूनही गोड वाटतं. हो. बरं, आता हे गोडव्यावरूनच मी असं म्हणेन की तुमच्याच एखादं चित्रपटातलं गाणं तुम्ही परस्परांना जर डेडिकेट करायचं असेल तर ते कुठलं कराल? चित्रपटाचं गाणं किंवा म्हणजे तुम्ही माझ्या ज्या चित्रपटाचं असेल नसेल मला माहित नाही, पण सुप्रिया करता मी नेहमी या 2 ओळी नेहमी म्हणत असे आणि अजूनही म्हणतो. कारण मला जर ती जर रुसली असली किंवा रागवली असली वगैरे तर मी 2 ओळी म्हटल्या की तिचं मूड जरा चेंज होतं, चांगला होऊन जातो. कारण ती अशी गोष्ट आहे की ती मला त्यात उत्तर देऊ शकत नाही. पण तरी सुद्धा मी ते गातो आणि तिला ते खूप आवडतं. आणि ते म्हणजे मदनजी माझे खूप प्रिय असे कंपोजर आहेत, मदन मोहन. आणि मजरूर सुलतानपुरी जे अनदर व्यक्तिमत्व जे माझ्या आयुष्यात आलेलं, ज्यांना मी अजूनही अब्बा म्हणतो, त्यांनी लिहिलेलं गाणं रफी साहेबांनी गायलेलं, ते मी त्या 2 ओळी जेव्हा म्हणतो. आता हे गाणं रफी साहेबांनी पण गायलंय आणि लता दीदींनी पण गायलंय, हेच गाणं. त्याच्या 2 ओळी अशा आहेत. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या. अच्छा, हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा तिला ते खूप आवडतं. हो नक्कीच, कारण ते फक्त ओठातनं आलेले शब्द नसतात, ते हृदयापासून आलेले असावे, म्हणजे अशी मला खात्री आहे. म्हणून मला ते खूप आवडतं. आणि दुसरं तू म्हटलंस ना मगाशी, तिथे मी आय कॅन से की मी त्यांना नेहमी म्हणते की तुम्ही गाण्याचं शिक्षण का नाही घेतलं, यु नो. पण ते शिकण्याचं ते वय असतं, तर ते इथे ते बरोबर त्याला चपकल लागतं की तुमचं आहे, तुम्हाला ही देवानी देणगी दिलेली आहे, सुंदर आवाज दिलेला आहे,
आवाजच नाही, सूर नाही, तर त्या सुरांमागचे भावना दिलेल्या आहेत. तर तुम्ही शिकायला पाहिजे होतं. तर ते या आपल्या विद्यार्थ्यांपैकी कोणाकडे गायचा गळा असेल तर त्यांनी ते शिकण्याचं योग्य वय असतं. त्याच्यामुळे त्यांनी त्या गोड गळ्याला प्रयत्नपूर्वक एक वळण द्या. सगळेच काही यांच्यासारखे म्हणजे आता वयाच्या ह्या इतक्या वयाला सुद्धा एवढ्याच ह्यानी गाणं असा रियाज नसताना हे म्हणजे कुठेतरी ती देणगी असते. म्हणजे ते इंग्रजीमध्ये सिद्धीला गिफ्टेड असं म्हणतात. गिफ्टेड तर मला असं म्हणायचं की खूप कमी अशी व्यक्तिमत्व आहेत की जी गिफ्टेड आहेत आणि त्या व्यक्तिमत्वांमधलं एक व्यक्तिमत्व कुठलं असेल हो, तर ते म्हणजे आय सचिन ॲग्री, जी आहेत. आय ॲग्री टोटली. मी गाणं नाही शिकलो त्याचं अजून एक महत्वाचं कारण होतं की माझ्या या बाजूला रफी साहेब होते असे आणि या बाजूला किशोरदा होते असे. आता हे एवढे दोन दिग्गज असताना मी काय प्रयत्न करू गाणं म्हणायचं. बायकोसाठी गाणं म्हणतो त्याच्यापेक्षा. त्यामुळे बायकोसाठी गाणं म्हणतो इथपर्यंत तर मी पोचू शकत नाही. काही म्हटलं तुम्ही ते. किंवा त्यांनी स्वतःला मग प्लेबॅक म्हणूनच देतात ते. म्हणून मी स्वतःला प्लेबॅक देतो आणि मी त्याच्यात आनंदी आहे. आनंदी आहे. लोकांनी भरपूर लोकांना असं वाटतं आमच्या क्षेत्रातल्या सुद्धा की हा काय प्लेबॅक सिंगर नाही आहे. तर आय से आय एग्री विथ यू. नाही, एक गोष्ट मी स्वतः ह्यांच्याकडनं शिकते म्हणजे कुठल्याही गिवन परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहायचं. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे ना, तो आमच्या घरातला एक स्तंभ जो आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा. काहीही कितीही काही गोष्टी घटना घडत असू देत. म्हणजे अगदी परवा पण असं वैतागून म्हटलं काय चाललं आहे आजूबाजूला आपल्या, की किती निगेटिव्हिटी आहे किंवा कसं हे एवढं निगेटिव्ह कसं वातावरण असतं आणि आपल्यावरती भडीमार होत असतो तुमची इच्छा नसताना सुद्धा त्या निगेटिव्हिटीचा कुठल्याही माध्यमातूनही असू दे. आता बघा ना तुम्ही काय तुमचं काय सोशल काही मीडिया असू दे एवढी निगेटिव्ह, ते म्हटलं अगं कशाला तू विचार करतेस. त्याच्या अगेन्स्ट आपण काय बघायचं की आपल्याला किती पॉझिटिव्हिटी समोर दिसते. अगेन्स्ट बघायचं की आपल्यापर्यंत किती सकारात्मक ऊर्जा किती लोकांच्या कशा पर्यंत पोचता आहेत. ते महत्त्वाचं की हे महत्त्वाचं. अर्थातच तेच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तिथे लक्ष केंद्रित करता तेव्हा या सगळ्या गोष्टी अशा बॅकग्राऊंडला ब्लर होऊन जातात. सो मला हे खूप शिकायला मिळतं आणि आज आपण आपल्या इथे समोर उपस्थित असलेल्या प्रत्येकानेच की खूप गोष्टी आहेत आजूबाजूला निगेटिव्ह, पण आपल्यातली सकारात्मक ऊर्जा जी प्रत्येकात अर्थातच डिव्हिनिटी आहे त्या ऊर्जेला खतपाणी घालण्यासाठी जे करता येईल ते आपण केलं पाहिजे. मग त्या प्रत्येक गोष्टीत एक आनंद कसा शोधायचा हे तुम्ही तुमचं ठरवू शकता. आणि ही गोष्ट करायला तुम्हाला कुणाचीच गरज लागत नाही, तुम्हाला स्वतःचीच गरज लागते. तुम्हाला स्वतःवरती काम करायचं असतं. तुम्ही लोकांना ब्लेम नाही करू शकत, दुसऱ्यांना म्हणू शकत नाही की हे मला इतकं त्रास, पण तुम्ही सगळं तुमच्या हातात. सो एक असा जो ॲटिट्यूड आहे तो आम्हाला एक उदाहरणादाखलच घरात असल्यामुळे मग तो आपल्यात झिरपतो असा. सो आणि अशी भरपूर लोक आहेत आजूबाजूला आपल्या. म्हणजे इथे समोर बसलेले सगळे दिग्गज आहेत ते उगाचच दिग्गज नाहीच झालेले आहेत. ते म्हणूनच दिग्गज झालेत की त्यांनी नेहमी स्वतःतल्या त्या सकारात्मक ऊर्जेवरती काम केलेलं आहे आणि कुठल्याही अशा दुसऱ्या गोष्टींनी जे त्यांचे पाय खेचणारी लोक त्यांच्यावरती लक्ष न देता पुढे गेलेले आहेत. सो विद्यार्थ्यांना सांगणं असेल की तुम्ही ह्या गोष्टींचा मेंटल नोट करून ठेवा की आपल्याला काय फॉलो करायचं आहे, आपल्याला कुठली ब्लूप्रिंट कुठला आयुष्यात आपल्याला फॉलो करायचं आहे हे जेव्हा कळतं ना तेव्हा तुम्हाला ते सगळं पुढे आपोआप तुम्हाला सगळी दारं उघडत जातात. सचिनजी, तुमची म्हणजे प्रत्येक वर्षी तुमचा असा एक संकल्प असतो की मला काहीतरी नवीन शिकायचं आहे. सध्या कुठली गोष्ट आहे? नाही का? नाही, तसं नसतं. बरं. माझा अजिबात कुठलाही संकल्प वगैरे नसतो. तितका ग्रेट मी नाही आहे संकल्प वगैरे करण्याइतका. मी एक अतिशय काय म्हणतात ॲव्हरेज आर्टिस्ट आहे आणि माझ्या सुदैवाने असं होतं की दरवर्षी परमेश्वर मला कोणती तरी नवीन गोष्ट करायला भाग पाडतो. ती माझ्या काय म्हणतात त्याला माझ्या नशिबी येते आणि ते मला कळतं की अरे हे मी आधी कधीच केलं नव्हतं. पण मग त्याच्याबद्दल मग काय करता येईल, हे करता येईल का, ते करता येईल का, असं 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 करत करत ही गोष्ट घडते. आणि तसं पाहायला गेलं तर गेल्या वर्षी पण तशीच एक गोष्ट घडली जी मला
माहीत नव्हतं की ते मला करावं लागेल तसं, पण मी उभा राहिलो आणि मी केलं. जे नवरा माझा नवसाचा 2 बनवलं. नवरा माझा नवसाचा 2 मध्ये तू विचारशील की नवीन काय होतं, असं काय केलं नवीन, त्याच्यात काय केलं. तर नवरा माझा नवसाचा वॉज द फर्स्ट फिल्म ज्याच्यात माझ्याकडे ना स्टुडिओ होता माझ्याबरोबर, ना कॉर्पोरेट होता, ना फंडर होता, ना पार्टनर होता, ना डिस्ट्रीब्युटर होता. मी स्वतः उभा राहिलो आणि मी म्हटलं हे मी सगळं मी करेन, कारण हे जरी माझ्याबरोबर नसलं तरी मी एकटा नाही आहे, माझी फॅमिली आणि माझी टीम माझ्याबरोबर आहे. हा, म्हणजे ही सकारात्मक ऊर्जा. Yes. आणि मी तसा उभा राहिलो आणि लोक जरा थोडेसे होते, जरा हे डबल माइंडेड होते किंवा थोडेसे कन्सर्न्ड होते की बाबा काय करतोय हा माणूस, या वयात असा उभा राहतोय आणि इतक्या वर्षानंतर सिक्वल बनवणार आहे, काय होणार पिक्चरचं, कारण गेले ते सगळे जातील. थांब मी आहे. एवढंच. मला करू दे, म्हटलं करा. मी उभा राहिलो आणि परमेश्वराची कृपा झाली, गणपतीचा आशीर्वाद मिळाला आणि प्रेक्षक भरभरून मिळाले. मग सगळे आले भेटायला, फार छान, हा फार छान, फारच छान, फारच छान. ओके, थँक्यू, थँक्यू. तर तसं झालं. या वर्षी मी विचार करत होतो काय नवीन होणार, काय नवीन होणार. तर मला खूप आनंद होतो हे सांगताना. माझ्या सुदैवानं यावर्षी मी एक हिंदी वेबसिरीज करतोय ज्यात मी एक संत महात्माचा रोल करतो आणि त्यांचं नाव आहे स्वामी परमहंस दयाल, ज्यांची सुरुवात बिहारपासून झाली, मग ते जयपूरला गेले, ते जयपूरहून मग ते टेरी नावाच्या ठिकाणी बसले, जी जागा आज पाकिस्तानात आहे, पण तेव्हा भारतातच होती ती जागा. तिथे त्याचं निधन झालं आणि ही प्री पार्टिशनची गोष्ट आहे सगळी, ठीक आहे. पण ते रूपच टोटली वेगळं आहे, ज्या रूपात लोक मला पाहतील. पहिल्यांदा तर ते त्यांचा विश्वास नाही बसणार की हा सचिन पिळगावकर आहे, पण अशी भूमिका मिळणं हे माझ्याकरता आणि करणं हे माझ्याकरता खूपच नवीन होतं. हे माझं 62वं वर्ष आहे करिअरचं आणि 62व्या वर्षी जर तुम्हाला काहीतरी असं नवीन मिळते करायला जे तुम्ही याच्या आधी कधी केलं नव्हतं किंवा स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं, तर मी मला स्वतःला भाग्यवान समजतो आणि परमेश्वराची कृपा माझ्यावर अशीच राहू दे अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. की तुम्ही या वेबसिरीजसाठी तर भरभरून शुभेच्छा आहेत आणि ती कधी लवकर येते ह्याची आम्ही सगळेजण वाट बघतो आहोत. नवरा माझा नवसाचा उल्लेख झाला आणि पहिलं म्हणजे 2 नाही तर पहिला नवरा माझा नवसाचा 1, येस. तर तो 1च होता, म्हणजे खूप यशस्वीता. आणि त्यातलं एक गाणं जे आहे ते मला तुम्हा दोघांना डेडिकेट करायचं सगळ्यांच्या वतीने. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन करा सकल मस्तीने, मन सरगम छेणारे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद गारे, ला 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 ला. थँक्यू सो मच. खूप गप्पा झाल्या आणि तसंच तुमच्या करिअरमधला आणखीन एक चित्रपट, ज्या चित्रपटाने खासाहेबांच्या भूमिकेमध्ये तुम्ही आमच्या समोर आलात आणि न भूतो न भविष्यती, म्हणजे कदाचित तुम्ही जर नसतात तर कुणीच नसतं, इतकी ती चपखल काय म्हणू की व्यक्तिरेखा तुम्ही साकारली. त्यातला एक जो शायरी अंदाज आहे, आपकी जिस्त. आणि काय ते हे सगळे शेअर नव्हते स्क्रिप्टमध्ये. अच्छा, बर अजिबात नव्हतं. पण मला ते कुठेतरी कमी वाटत होती त्या गोष्टीची, म्हणजे काय इकडे पाहिजे शेअर, अदरवाईज तो खासाहेब कसा असेल, काहीतरी असलं पाहिजे. म्हणून मी गाडीतनं पोहोचत होतो लोकेशनला, म्हणजे विचार करत होतो काहीतरी झालं पाहिजे, म्हणून मी माझ्या डोक्यात आलं काहीतरी आणि मी तो शेअर लिहिला तिथेच आणि पोचलो. आम्ही सुबोधला सांगितलं, म्हणजे सुबोध एक शेअर घाल, तुझा प्रोमो पण चांगला बनेल आणि तो असं होईल. पण ही कॅरेक्टर जी आहे ती प्लेइंग फॉर गॅलरी कॅरेक्टर आहे.
झीस्त म्हणतो जिंदगीला आपण उर्दूमध्ये, आणि अंजुमन म्हणजे प्रदर्शन. हा, तर तो शेर असा आहे की आपकी जीस्त, तो पंडितजीला म्हणतोय की पंडितजी आपकी जीस्त खुद एक अंजुमन सही, लेकिन जमाना हमसे है, माहौल हम बनाते हैं. असा तो शेर, मी लिहिलेला शेर तो आहे. बाकी तो पहिला शेर आहे तो जॉक साहेबांचा आहे, आणि तिसरा जो शेर आहे तो नाव विसरलो त्या शायरचं, पण त्याचा आहे, माझा नाही आहे. पण हे 3 शेर मी पेरले, म्हटलं हे 3 शेर तर पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत. आणि तो आणि जेव्हा एक शेर खरं म्हणजे मी म्हणणार होतो जेव्हा मी त्याचा गंडा परत करतो बरं बरं. जरीनाला, हो हो. तेव्हा मला एक शेर म्हणायचा होता. तो आता शेर आठवत नाही मला, पण तेव्हा एक म्हणायचा होता, पण तो नाही म्हणू शकतो बिकॉज ऑफ द लेंथ. तुम्ही अच्छा. म्हणाला खूप जास्त होईल हो, उर्दू नको ना असं करून मी त्याचं ऐकलं, म्हटलं ठीक आहे आता सगळ्याला जास्त इंटरफेअर करायचं नाही. बट त्यांनी पण खूप मेहनत घेऊन तो चित्रपट बनवला. आणि मला सर्वात महत्त्वाची गोष्ट मला दाद देवीशी वाटते, त्याचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी करेक्ट लेखक निवडला, प्रकाश कापाडिया. ज्या प्रकाशभाईंनी तो स्क्रीन प्ले लिहिला. आणि काय असतं दीप्ती, लेट मी टेल यू, जी लोक आहेत तिथे ज्यांना कलाकृती बनवायची इच्छा असेल त्या लोकांना मला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की जेव्हा तुम्ही कोणत्याही पुस्तकाचं किंवा नाटकाचा सिनेमा बनवायला घ्या, नॉवेल जो माणूस लिहितो तो वाचकांसाठी तो लिहितो. नाटककार जेव्हा नाटक लिहितो तेव्हा स्टेजवर घडण्यासाठी लिहितो, प्रेक्षक तिथे बसून बघण्यासाठी असतात. पण सिनेमा आपण बनवतो तो वाचकांसाठी बनवत नाही किंवा नाटक बघणाऱ्यांसाठी बनवत नाही, तो सिनेमा बघणाऱ्यांसाठी बनवतो. त्यामुळे त्याचं सिनेमाकरण होणं फार गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला जेव्हा स्क्रीन प्ले बनवायचा असतो, द फर्स्ट रूल इज टू बी डिसऑनेस्ट टू द बुक. फर्स्ट रूल. तुम्ही त्या पुस्तकाच्या प्रेमात अडकलात, चित्रपट नाही चांगला बनू शकणार. तुम्हाला चित्रपटाच्या भाषेने चित्रपट बनवायला लागणार. नाटक तुम्ही घेतलं, नाटकाच्या अनुषंगाने तुम्ही सिनेमा बनवायला घेतलात, तो सिनेमा कधीही सक्सेसफुल होणार. तर तुम्हाला सिनेमाच्या अनुषंगाने तो चित्रपट बनवावा लागणार आणि लोकांचा बनवावा लागणार, जो कट्यार झाला म्हणून तो चालला. आत्ताच्या ह्या सगळ्या संवादावरनं जर का कुठली कार्यशाळा घेतली गेली, वर्कशॉप घेतलं गेलं, मेंटरशिप केली गेली, तर काय असेल त्याची झलक मिळालेली आहे. कारण याचे नुॲन्सेस खूप असतात आणि देणारा जर का भरभरून देऊ शकत असेल, अर्थात स्वतःच्या अनुभवातनं आलेले बोल असतील, तर ते अशा प्रकारांनीच दिले जातात. आणि हीच गोष्ट इथे असलेल्या प्रोफेशनल्समध्ये, म्हणजे डॉक्टर असतील, इंजिनियर्स असतील, आर्किटेक्ट असतील, ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात बाप माणूस झालेले असणारी लोक आहेत, तर ते अशाच पद्धतीने देणार. सो कोणा विद्यार्थ्याला असं वाटत असेल दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्ही कुठल्या तरी लेखकाकडनं, ऑथरकडनं तुम्ही राईट्स घेताना यू हॅव टू बी अपफ्रंट. त्याला सांगायचं बाबा मी हा सिनेमा बनवतोय पण मी बदल करणार, ते जर तुला मान्य असतील तर तू राईट्स दे, नाहीतर नको देऊस. नंतर तू अरे माझ्या पुस्तकाची या माणसाने वाट लावली बोलायचं नाही. हे तुझे पैसे. आणि क्लॉज त्या अग्रीमेंटमध्ये आहे दॅट वी विल मेक नेसेसरी चेंजेस अँड ऑल्टरेशन्स अकॉर्डिंग टू द फिल्म. हे त्याच्याकडनं लिहून घ्या, कळलं का? त्याला असं वाटलं सगळे पिक्चर बनवणारेच लोक समोर बसलेले आहेत. का नाही बनवणार? एक ना एक दिवस बनवतील, आज नाही तर नाही, पण कधीतरी बनवतील. हल्ली आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नाही येत आहेत बरं का लोक. डॉक्टर बनलेले सुद्धा ऍक्टर झालेले आपले लागून सारखे माहिती आहेत आपल्याला. हो हो, त्याच्यामुळे काही काही डॉक्टर तर डिरेक्टर पण झाले. हो. डॉक्टर जब्बार पटेल आहेत ना. हो. खरंय खरंय. अगदी शेवटच्या टप्प्यावरती आपण आलेलो. इतका मन मोकळा संवाद, इतका मन मोकळा संवाद झालाय आणि मंत्रमुग्ध करणारा. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे बसून आहेत अजून, म्हणजे असं आहे असं नाही आहे. अजूनही पुढचा तास असेल तरी जळगावकरांना नेहमी दाद देईन या गोष्टी करता, लक्षात ठेवा. तुम्ही सर्वांनी माझ्यावर माझ्या लहानपणापासून दाखवलेलं प्रेम मी आयुष्यभर विसरणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही. किती छान. आणि त्याचा प्रत्यय मला तुम्ही आजही देत आहात की इतका वेळ झालेला असून सुद्धा
तुम्ही इथेच आहात, तुम्ही गेलेलं नाही आहात. एका प्रकारचं तुमचं तुम्ही मला दिलेलं वचन आहे की सचिन आम्ही तुझ्या बरोबर आहोत. किती छान. बाकी मला अजून एक सांगायचं आहे की प्रवास करता करता मग तुम्ही ट्रेननी करा किंवा गाडीने करा, माणिकताई म्हणजे माणिक वर्मांचं जिला मी नेहमी मम्मी म्हणत आलेलो आहे, हो. त्यांचं एक गाणं होतं, घन निळा लढीवाळा हा. झुलवू नको हिंडोळा. हे गाणं जेव्हा प्रवास होत असताना तुम्हाला घन निडा लढीवाडा झुलवू नको हिंडोळा असं ऐकायला मिळतं, तेव्हा समजायचं तुम्ही जळगावला पोहोचले. रिॲक्शन खरं सांगू, इतकं काहीतरी तुम्ही असं सिरियस सांगता असं वाटतं ना. पण जळगावची माणसं त्यांच्या त्या गावाच्या नावामध्ये ळ असून सुद्धा ते इतक्या प्रेमाने ड बोलतात ना, मला खूप आवडतं. ऐक. बरोबर आहे की नाही? हा आता आहे ना बघा, मला माहिती आहे की नाही जळगाव बद्दल, कारण तुमचं प्रेम आहे तसं, तुम्ही जे काय करता ते प्रेमाने करता. तर अशी माझी बाबा एक मीच म्हणतो, फक्त दुसरं कोणी नाही म्हणत. काय उत्स्फूर्तपणे तुम्ही आत्ता हे पण सांगितलं. मला वाटतं आत्ताच तयार झालं असेल हे ना. मी आधीपासून बोलतो. अच्छा. हो, मला वाटलं एक्सपिरियन्स आजच्या हो. नाही नाही नाही, मला काय ना, आदित्य आहे ना ज्यांनी मला ते गिफ्ट दिली, ते तो बोलत असताना, मराठी बोलत असताना तो नेहमी ळला ड बोलायला लागला. ते मला ते आठवलं, म्हटलं अरे हे करेक्ट आहे, आता मी उद्या बोलणार आहे सगळ्यांच्या समोर. ते आठवलं मला. हे ठीक आहे. जाता जाता तुमच्या जाता. आयुष्यातली 2 अत्यंत महत्वाची वाक्य कुठली असतील की जी तुम्हाला खूप जवळची आहेत, आणि एक सक्सेस मंत्रा म्हणून म्हणा किंवा एक मला आवडलेल्या भावलेल्या 2 ओळी म्हणून तुम्ही काय सांगाल? मला भावलेला एकच शब्द जो बायकोला नेहमी सांगत जा, अच्छा, हेच. काय? आय एम सॉरी. कारण आमच्या घरात सॉरी मीच म्हणतो, बाकी कोणी नाही. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. आणि एक काय म्हणतात, सिनियर माणूस सांगतो हे तुम्हाला, त्याच्यामुळे प्लीज टेक मी सिरियसली. 40 वर्षाचा अनुभव त्याला. काय म्हणताय? नाही हे, हा? तुझी ओळ सांग ना अहो तू. ते काहीतरी सांगताय. आता तू आधी सांग, मग ते त्यांना विचारू आपण काय म्हणतात. हा? हा? नाही, 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 मी तुम्ही हा, मला तुमचं ऐकायचंय खरं तर. ते तिला अवॉइड करायचं आहे खरं म्हणजे. काय म्हणताय? नवरा माझा नवसाचा मध्ये गणपतीला नवस केला होता. हा. तो कशासाठी, म्हणजे काय दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही? मी माझी भक्ती होती ती की ज्यानी मी नवस केला होता. एक गोष्ट पहिल्या ह्याच्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी एक नवरा ज्याला खूप प्रयत्न करून सुद्धा कुठेही यश मिळत नाही. बॅकीला. हा, जेव्हा त्याला यश मिळत नाही आणि मग तिला कळतं की हा नवस त्याचा फेडला गेला नाहीये, त्याचा नवस त्याच्या आई वडिलांकडनं फेडला गेला नाहीये, तर तो झालेला असतानाचा नवस तो फेडायला म्हणून मी जाते. यु नो. हा, नवीन जे विवाहित पुरुष असतात त्यांची वाट. कोणी जर ते नवस केला हा. तर आजच्या कंडिशनला खूप अवघड आहे. हो ना. नाही, एक तुम्ही काळजी करू नका, तो कसा फेडायचा ते गणपती बाप्पा बघून गेले. आणि शेवटच्या तुझ्या ज्या काही मनातल्या ओळी असतील आज इच्छा काही ओळी बिळी नाही आहेत ना तिथे. किंवा असं हे बघ, हे फार असं ज्यांच्याकडे खूप शब्दांचं भंडार असतं तुझ्यासारख्या व्यक्तीकडे असं असू शकतं. पण आता असं एकदम ऑफ हे जर का मला सांगितलं की काय 2 ओळी तू सांगशील जाता जाता, तर मी इथे विद्यार्थ्यांनाच, आता हे सर्व माझ्यापेक्षा थोर मंडळी इथे बसलेली आहेत ज्यांनी आयुष्यात भरभरून काहीतरी केलेलं आहे, नेहमीच दुसऱ्यांना देत आलेली आहेत वा, वा, लोकं. वा. तर मी माझ्या विद्यार्थ्यांनाच सांगेन की कारण
त्यांच्याशी माझं जास्त कनेक्ट आहे. मला त्यांच्यासाठी अगदी तिडकीने असं वाटतं, म्हणजे अगदी मुळापासून मला असं वाटतं की ते हे माझ्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे. आणि या माझ्या भविष्याकडे बघताना त्यांची जी डोळ्यातली स्वप्न आहेत की दादांच्या त्या बुकलेटमध्ये किती सुंदर वाक्य आहे की तुम्ही स्वप्न बघा, तुम्ही उच्च उच्च स्वप्न बघा, थिंक बिग. कारण त्या स्वप्नांना तुम्ही तशी स्वप्न बघितली तर परमेश्वर जेव्हा ज्या क्षणी तुम्ही ते स्वप्न बघता त्या क्षणी असं एखादं मनुष्य पाठवून देतो की तुमच्या स्वप्नाला ते बळ देणार. सो तुम्ही स्वप्न बघा, हेच मी सांगेन. आणि डॉक्टर कलामनी म्हटलेलंच आहे की झोपेत तुम्ही स्वप्न जरी पाहिलात ते ठीक आहे, ते तुमच्या कंट्रोलमध्ये नसतात, पण जागेपणी जे स्वप्न तुम्ही पाहतात ती स्वप्न जास्त महत्त्वाची असतात. आणि त्याला बळ देणारी लोक पण परमेश्वर पाठवतो. सो त्यांना अगदी मी सांगेन की आणि ही स्वप्न फक्त स्वतःपुरती मर्यादित अशी ठेवू नका. त्या स्वतःतनं तुम्ही खूप काही उच्च असं ध्येय ठेवा की ज्याच्याने तुम्ही समाजासाठी काही, समाजाच्या प्रती काही करू शकाल, जेणेकरून तुम्ही फक्त आत्मकेंद्रित नाही बनणार. वा वा मी एवढंच सांगेन. 5-10 ओळी झाल्या त्याच्या. पण त्या विद्यार्थ्यांना खूप काही देऊन गेले. एकूणच हा मुलाखतीचा प्रवास सचिनजी अशी हे बनवाबणी गाणं म्हटले का शॉर्टली एक गाणं म्हणत होता. नाही गाणं म्हणायला नाही आलो मी इथे. ऑर्केस्ट्रा नाही आहे ना आमच्या बरोबर. नाही, मी जे म्हणायचं होतं ते म्हटलंय. कुठलं गाणं आणि अशी बनवा बनवी मधलं मुस्लिम फुलताना ते काय म्हणतात? हा, खूप मोठं गाठोडं आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने नॅरेशन करता ना आणि पुस्तकाचा अनुभव नाही आता आम्ही ऐकत आलो. तर तुम्ही एक असं एक छान जसं जावेद अख्तर करतात ना तसं मराठीमध्ये तुम्ही ना दर आठवड्याला एखादी एक सिरीज सारखं की पॉडकास्ट सारखं की तुमचं प्रत्येक अनुभव तुम्ही जसं देवानंद साहेबांचा तुम्ही सांगितला किंवा तुमच्या लहानपणापासूनचे अनुभव सांगितले तर ते ऐकायला एक खूप चांगलं एक मी जरूर ही गोष्ट लक्षात ठेवीन आणि ह्याच्यावर नक्कीच विचार करेन. आणि आता तुम्ही माझ्यासाठी एक लाईन म्हणा, त्यांना आपण दुखवायचं नाही, आणि आपण ती लाईन झाल्यानंतर ह्या प्रोग्रामची सांगता करा. हृदय वसंत फुलताना हे गाणं जेव्हा वसंत सबनीसांनी ऐकलं तेव्हा ते खूप खुश झाले. का सांगा? हृदय वसंत फुलताना. त्या वयात त्यांना अशी ओढ ऐकायला मिळेल ह्याची अजिबात कल्पना नव्हती. त्याच्यात वाईचं गाणं काय आता? सचिनजी मी 5 वेळा पिक्चर बघितला तुमचा. हो, तिकीट काढून बघितला का? तिकीट काढून बघितला का? हा बस फर्स्ट क्लास. आता हो सगळं संपव आणि ते एक लाईन ते म्हणतील. हो. एकूणच हा जो मुलाखतीचा प्रवास होता तो इतका सुंदर होता, इतका हवाहवासा होता, इतका आठवणींना उजागर करणारा होता आणि प्रत्येकाला भरभरून देणारा होता, जे तुम्ही आतापर्यंत कला जीवनात करत आलेले आहात. हसणे मागे ठेवून जावे, आनंद द्यावा उधळून, शब्द इतुके मागे राहावे, दोस्ता ये पुन्हा परतुनी, दोस्ता ये पुन्हा परतुनी. हे जळगावकरांच्या मनात जे आहे ते मी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि खूप खूप ऋणी आहे, खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते सगळ्यांच्या वतीने तुम्हा दोघांची. थँक्यू. आणि जाताना परत दादा, मी तुमची मनापासून आभारी आहे की तुम्ही घेतलेला हा वसा, आम्ही काही ना काही फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात आम्ही हा वसा डेफिनेटली पुढे आम्ही करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांनी उभं राहून या सगळ्या मुलाखतीला एक दाद देऊया. एक प्रसन्न अशी ही मुलाखत. मी विनंती करेन सचिनजीला, आपण 1-2 मिनिटं आपण आसनस्थ संवाद आणि विद्यार्थ्यांना आपल्या हस्ते मिळालेली शिष्यवृत्ती हा अनुभव आम्हा जळगावकरांसाठी आयुष्यभराची शिदोरी असेल. आपण आमच्या विद्यार्थ्यांना दिलेला मेहनती